तांबे चकले सौ सुजाता एकनाथ शिर्के नोने किडगाव आपल्याला धनगराची मेंढरे जाताना आपल्याला दिसत आहेत आणि शेतामध्ये जाणाऱ्या दोन भगिनी शेजारीच उंच असं आंब्याचं झाड आणि आपण आता सध्या सौ सुजाता एकनाथ शिर्के नुने किडगाव धावडशी रोड तालुका जिल्हा सातारा यांच्या शेतामध्ये ऊसाच्या शेतामध्ये आपण सध्या फेरफटका मारायला चाललेलो आहोत। तसं बघायला गेलं तर दोन्ही बाजूला ऊस आणि मधून जाणारी वाट एक पायवाट असते आणि त्या पायवाटाने जात असताना हळूच पाय टाकत हळूहळू पुढं जावं लागतं। अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या बांधावर पोचलो आणि बांधाच्या कडेलाच उंच असं तुम्हाला एक झाड दिसत आहे आणि झाडाच्या शेजारी डाव्या बाजूला उजव्या बाजूला ऊसाचे क्षेत्र आणि वर मका पुढं लावलेले आहे आणि सुंदर असं नजर आपल्या समोर आहेत आणि आजोबांना घेऊन जाणारे त्यांचा मुलगा आपल्याला दिसत आहे। केळाची फणस आणि ऊस आणि केळाची फणस आता आपण काढण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांचा नातू शिर्केचा नातू त्यांची पानं तोडत आहे। पानं तोडून ते देशी केळी कशा पद्धतीने बांधावर लावलेली गेलेली आहे आणि त्यांचा नातू छानपैकी त्यांच्या पाया मांडीवर खेळत आहे आणि आता सध्या आपण काढत आहोत। केळाची पण काढले गेलेले आहे आणि तिला आता उतारण्याचं काम ते करतायत आणि हळूहळू खाली घेत आहेत आणि ज्यावेळेस ती फण काढली जाते त्यावेळेस ते झाडसुद्धा काढून टाकण्याची पद्धत आपल्या भारतामध्ये उद्भवत असते, कारण ते फळ काढलं की ते झाडाचे सुद्धा त्याचे हे केले जाते, तुकडे करून बाजूला आपल्या बांधावर ठेवले जातात। अशा पद्धतीने देशी केळी आणि चविष्ट अशी केळी आपल्याला आणि सेंद्रिय म्हणजे त्याला खत बीत न घालता घातलेलं ते असतात, अशी सुंदर अशी देशी केळी तुम्हाला पाहायला भेटत आहेत आणि त्यांचा छोटासा बारका नातू आपली एक छोटीशी विहीर घराच्या शेजारी काढण्याचा प्रयत्न म्हणजे बांधावर काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे पहा त्यांच्या पंजोबाचं बांधावर बांधलेलं छोटंसं एक थडगं असल्यासारखं टाईप आहे आणि सुंदर अशी एक आपण जे शेताला पाणी पाजण्यासाठी विहीर आणि विहिरीवर सुगरूणाचं सुंदर असं घरटं आपल्याला पाहायला भेटते आणि त्या विहिरीमध्ये पाणी किती खोल आहे आणि निथळ आणि काचेसारखं आपल्याला समोर दिसते। असं सुंदर असं वातावरण आमच्या ह्याच्यामध्ये असून विहिरीची बांधकाम कशा पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला पाहायला भेटते आणि आता आजोबांना त्यांचा मोठा नातू हळूहळू घेऊन आपल्या परतीच्या मार्गावर निघत आहे आणि मगाशी आपण तोडलेली देशी केळी घेऊन त्याचे घरी जाऊन पिकवण्याचं त्याचं प्रक्रिया केली जात आहे, घेऊन चाललेलं आहे ऊसाच्या कडेने आणि अशाच नेले किडगावच्या शेजारून वाहणारी ही नदी आपल्याला पाहायला बघत आहे। सुंदर असं गावाकडचं चित्रण आपल्याला आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन